तुमचं काय नाव? गणेबाई. मी खालच्या एसीला वॉचमॅन आहे. कुशल का कुशल? नाही, वॉचमॅनचं काम करतो. कुशल एक एकच आहे. हा? हा कुशल येते. मग तुमचं ATM कार्ड घेतलं का त्या कांबळीने? सगळं ते काही देतोय का नाही? दिलं? सगळ्यांचंच घेतलंय. चेकबुक, ATM कार्ड 6 महिने यांच्या ताब्यात होतं. आणि जे जे विरोध करतात ते त्यांना म्हटले, जर तुम्ही विरोध केला तुम्हाला कामातून काढता येणार. डायरेक्ट हे भाषा बोलले. तुम्ही कुशल का कुशल? हा कुशल. तुम्हाला पगार किती मिळायला पाहिजे? 17. पण नाही, एक पेमेंट नाही भेटलं मला. सगळ्यात पहिला अकाउंट माझा ओपन झालेला आहे. तुम्ही त्या बँकेला विचारा, सगळ्यात अगोदर अकाउंट कोणाचं ओपन झालं आहे. मला अजून एक पेमेंटसुद्धा भेटलं नाही आहे. आणि हे म्हणतात 9 महिने झाले मला पेमेंट नाही भेटलं आहे. आता काय? आता काय? ATM तर मागून घ्या ना, त्याचा गैरवापर करतील हे लोक. चेकबुक पण घेतलंय. हां, सगळं त्यांच्याकडेच आहे. हे बघा, ते म्हणतात 47 लोक आहेत. आता म्हणले का 25च आता कामाला आहेत. नक्की भानगड काही? हो, त्यांनाच माहिती आहे काय करतात ते. एवढे खरंच कर्मचारी 46 का 47 आहेत? आता आमचे वाली हेच फक्त मुप्पासाहेब. काय दुसरं कोणच नाही आम्हाला. आता आमच्यासाठी फक्त तेच भांडतात ते, दुसरं कोणीच नाही. आम्ही जेव्हा उपोषण केलं तेव्हा एकही अधिकारी जुन्नर नगरपालिकेमध्ये नव्हता. एकही अधिकारी. का बरं? 15 दिवस अगोदर आम्ही ॲप्लिकेशन दिलं का आम्ही उपोषण करणार आहे. पण एक पण अधिकारी. अहो, या माणसाचे पैसेच दिले नाही. यांचे तर 50% डल्ले मारले. यांचे तर पैसेच नाही. यांचे 6-6 महिन्यापासून पैसे नाही. काय करायचं आता? आहेत का ते आतमध्ये कोण? CO साहेब आहेत आतमध्ये? नाही आहेत वाटतं ते आतमध्ये. आपण जर पाहिलं तर CO साहेब नाही आहेत. तर मधुकर काजळे साहेब, तुम्ही समोर आलं पाहिजे. काय करायचं आता? ही लोक म्हणतात का तुम्हीच वाली. हा भ्रष्टाचार आपण बाहेर काढलाच पाहिजे ना. हा पैशाचं काय? पैसे वसूल केलेच पाहिजे. आणि ते म्हणतात आता साहेब, ते म्हणतात काय 17,000. पण जे किमान वेतन आहे त्या हिशोबाने आम्हाला पेमेंट भेटतच नाही आहे. भ्रष्टाचार जो चालला आहे, मी जुन्नर नगरपालिकेचा या ठिकाणी असलेला एक सजग नागरिक आहे. काय चाललंय काय नाही पाहणं म्हणजे काय केव्हा आम्ही इन्व्हॉल्व व्हायचं काही कारण नाही. परंतु या ठिकाणचा भ्रष्टाचार बाहेर काढणं हे आमचं काम आहे, कर्तव्य. तुम्ही कर्मचारी आहेत का? तुम्ही कोण कर्मचारी? आपलं नाव काय? ओमकार कबड्डी. आणि गाव कोणतं? कबड्डी. कबडवाडीचे. काय काम करता तुम्ही? मी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे कुठं? नगरपालिकेमध्ये आपल्या. अच्छा, कुशल की अकुशल? कुशलमध्ये. कोणता ट्रॅक्टर चालवता? याचं महिंद्राचं आहे. नाही कशाचं म्हणजे कचऱ्याचा? पाणी टँकर, कचऱ्याचं टँकर. किती पगार तुम्हाला द्यायला हवा? पगार 12,000 सांगितला होता. आता देतात किती? नाही तेवढंच, पण पेमेंट अजून दिलंच नाही मला. पेमेंट नाही. किती PF दिवस झाले? 4 महिने झालेत. तुम्ही कुणाला कोण कामाला तुम्हाला ठेवलं होतं कोणी? खरं बोल. हा नाही ते जे खरं आहे ते खरं बोल. बरं जाऊ दे, दबाव नका टाकू. कुणी कामावर ठेवलं सांगा. मला विशाल रोकडे म्हणून आहे, त्यांनी लावलं. विशाल रोकडे. विशाल रोकडे? हो. हे कोण आहेत विशाल रोकडे? नाही सांगायचं मला, कारण की तो भेटला होता मला. माझे मित्र आहे, त्यांनी सांगितलं विशाल रोकडे म्हणून आहे, तो कामाला आहे ना का तुला नगरपालिकेमध्ये. ते इथलेच आहेत का ते? हो, इथले जुन्नरमधलेच आहेत ते. ते काय म्हणाले तुम्हाला? ते म्हणले आपल्या नगरपालिकेमध्ये काम करशील. म्हणलं करन. ट्रॅक्टरवर पाणी वगैरे नाही का टँकर द्यायचं. म्हणले चालन देऊ नाही का. ते पेमेंटचं त्यांना म्हणलं पेमेंट वगैरे ते म्हणले 12,000 देऊ तुला. म्हणलं चालन. म्हणलं पण मग पेमेंट मला महिना तो महिना लागन. त्यानंतर फोन करतो, कॉल पण नाही रिसिव्ह करत माझा. लावा बरं त्यांना फोन. नंबर फोनच नाही, बंद लागतो डायरेक्ट. लावा तर फोन. विशाल रोकडे कोणतरी आहे, त्यांनी मगाशी आपलं गाडेकर आला. थांबा जरा, सरांशी कॉन्टॅक्ट करूया. विशाल रोकडे नावाच्या व्यक्ती. ठीक आहे. विशाल रोकडे जे आहेत त्यांनी, एक मिनटं भाऊ, तर यांनी कामाला लावले आणि फोन उचलत नाही. कोण आहे ते विशाल रोकडे? कोण आहे ते विशाल रोकडे भाऊ, तुम्हाला माहिती आहे? त्याला पण माहिती आहे कोण येतो, याला पण माहिती आहे, त्याला पण माहिती आहे. मग तुम्ही का मग तोंड म्हणजे अशी काय म्हणते त्याला गुळणी धरली? कोण आहे तुम्ही? विशाल रोकडे हा व्यक्तिमत्व असा आहे काय लोकांना धमकी देतो. सरळ भाषा एकच. काय धमकी देतो तो? काम करायचं नाही तर मग कामावरनं काढून टाकणं. तुम्हाला कोणी कामाला लावलं? तुम्हाला कामावर विशालनी?
मला अजून 1 रुपया भेटला नाही आहे. मग तुम्ही त्याला फोन नाही करत मग पैसे माझे नाही दिले समोर फिरतोय काय म्हणतात ते हं? विशाल रोकडे काय म्हणतात ते म्हणतात तू कामावरच नाही बोले. मग तुम्ही काम करताय हां कोण आहेत हे विशाल रोकडे कुठं राहिलेत जुन्नरमध्ये कुठं राहतात भीमनगर पाडळी. भीमनगर पाडळी हं. आणि नगर परिषदेचा काय संबंध त्यांचा हं? त्या नगर परिषदेचे संबंध काय ते नगर परिषद कामाला लावतात म्हणजे इथं काय आहे त्याचं रोल काय आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलं बाबा आता आपण दोघं सोबत बोलू. उठ ना. काय बोलले तू तुला काय मग कामावरच बोल बाकी काय नाही बोलले. कशामुळे लागला तू कामाला ट्रॅक्टरवरची सांगितलं होतं मला. कोण बोलला होता विशाल रोकडे. हा विशाल रोकडे काय बोलला होता कामावर ट्रॅक्टरवर. टॉर्च लाईट लावा काय बोलला होता अरे ते बोला ना तुम्ही घाबरलेले असं मला दिसतंय. घाबरायचा काहीतरी विषयच बोलायला, नाही हां. घाबरायचा विषयच नाही आहे. हां. आम्हाला पेमेंट पाहिजे. कष्टाचे पैसे द्या आमचे कष्टाचे पैसे द्या. आता हे म्हणतात की मी कामालाच नाही आहे. विशाल रोकडेचा कोण साथीदार आहे का नाही सांगायचं मला एवढं. आहे ना कोण हा तो त्यांनी मॅनेजर ठेवला होता. कुठे आहे आता तो कोण manager? काय नाव आहे त्याचं खुळे का नाही खुळे नाही. नाव काय बोल ना. नाव काय? गाडेकर का प्रथमेश. अरे प्रथमेश तो गाडेकर म्हणतोय मी ठेवला होता प्रथमेशला. हां तो यायचा सह्या घ्यायचा आणि बोलायचं का तुमचं पेमेंट आणून देतो. पण पेमेंट काय भेटलं नाही. सगळी कागदपत्र तुम्ही दिली होती का हां. आता गाडेकर म्हणतात तुम्ही कागदपत्र दिली नव्हती. सगळ्यात बोला सगळ्यात पहिला माझं अकाउंट ओपन झालेलं आहे इंडोसन बँकेमध्ये. तुमचं काय नाव भाऊ चंद्रकांत साबळे. तुम्हाला कोणी लावलं प्रथमेश. फक्त प्रथमेशची कॉन्टॅक्ट झालं. हां विशाल रोकडे माहिती आहे हां कोण आहेत ते म्हणजे ते खालचेच आहेत ते भीमनगर पाडवीमधले. बरं ते काय काम करतात म्हणजे काय म्हणजे ते नाही सांगता येणार आपल्याला. तुमचं काय नाव आहे भाऊ महेश गारगोंड. बरं तुम्ही काय काम करता फायर ब्रिगेडमध्ये कुशल की अकुशल कुशलमध्ये. मग तुम्ही काम करता मग हे जे सरकारी जे लोक होती ऑलरेडी ते काय काम करतात कोणती आता तुम्ही समजा काम करताय का नाही तर बाकीची जी काही सरकारी कर्मचारी होती बुवा तुमच्यासारखं काम करणारी ते काय काम करतात ते पण काम करतात आमचं. ते पण करतात तुम्ही पण करता हां म्हणजे आता तिथं बाकीचे परमनंट म्हणून नाही कोणी आमच्या संघ. बरं आमच्या मग तुम्हाला लावलं कोणी कामाला प्रथमेश कांबळे. ते स्वतःहून आले होते का तुम्ही त्यांच्या पैसे पोचले नाही म्हणजे स्वतःहूनच गेलो होतो आम्ही. ते पण म्हणलेले हाय काम म्हणून. आहे काय किती रुपये ठरवले 10,000 रुपये महिना. मग आता देतात किती 10,000 रुपये जातात. मिळतो दर महिन्याला नाही आता 5 महिने झाले नाही. प्रत्यक्षात तुम्हाला 17,000 रुपये का काहीतरी असं जास्त अमाऊंट आहे दररोज दिले जातात. हा बरोबर आहे. चला काय हरकत नाही आहे. प्रथमेश कांबळे विशाल रोकडे हे नक्की ही व्यक्तिमत्व आहेत तरी कोण असा प्रश्न नक्की ह्या जुन्नर शहरातल्या नागरिकांना नक्कीच पडलेला असेल आणि लोकांना कळूनही चुकलं असेल का बाण कुठं जातो आहे. याच्याबाबत जुन्नरचे हे जे नगरसेवक जे CO आहेत त्यांनी व्यवस्थित चौकशी करावी. याचा सगळा ताळेबंद काढावा. ह्या लोकांचे जेवढं जी मलई खालेली आहे यांची दलाली यांचे कष्टाचे पैसे खाले ते वसूल करावेत संबंधित ठेकेदाराकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.